मित्रांनो, जगभरात क्रूड ऑइलचं जे उत्पादन होतं त्याच्यातला 20% वाटा हा एकट्या अमेरिकेचा आहे. त्यामुळे जगाचं जे अर्थशास्त्र आहे, विशेषतः गाड्यांसाठी जे पेट्रोल डिझेल लागतं त्या अर्थशास्त्रावर वचक ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेची ढवळाढवळ किंवा अमेरिकेची दादागिरी चालू असते. आणि ही दादागिरी चालू ठेवण्यासाठी अमेरिका त्यांच्या क्रूड ऑइलच्या उत्पादनावर एक चांगल्या प्रकारची हुकूमत ठेवून आहे, जी स्वतःची गरज भागून इतर देशांना सुद्धा क्रूड ऑइलचं निर्यात करू शकते. आता आपल्याकडे काही संख्याशास्त्रीय माहिती आहे. त्या माहितीचा आपण आधार घेऊन नेमकं ह्या सगळ्या प्रकरणात काय चाललं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आता आपल्याकडे एनर्जी इन्स्टिट्यूट स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी ही जी संस्था आहे त्या संस्थेचा काही संख्याशास्त्रीय माहितीचा आधार मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण जे युद्ध आपण सध्या पाहतोय की इराण अमेरिका किंवा अमेरिका इस्रायल आणि या अनुषंगाने इराणवर जो हल्ला झाला आहे आणि इराणने मग आपल्या शेजारील जे गल्फ कंट्रीज ज्याला म्हणतो, मग त्याच्यामध्ये युनायटेड अरब इमिरेट्स असेल, कुवेत असेल, अफगाणिस्तान असेल, हे सगळं आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिकेचे वैमानिक तळ किंवा विमानांचे तळ आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला करणे आणि ते त्याच्यानंतर तेलाची जी निर्यात आहे म्हणजे क्रूड ऑइलची जी निर्यात आहे ती होर्मुझ बंदरातून LPG गॅस असेल, क्रूड ऑइल असेल, कच्चं तेल ज्याला आपण म्हणतो ती निर्यात करणे, जहाजांना वाट देणे, याबद्दल आपण सगळे जण जाणतो. परंतु क्रूड ऑइलच्या एकूण उत्पादनाबद्दल आता आपण पाहणार आहोत की नेमकं चित्र काय आहे. आता सन 2024मध्ये ऑइल प्रोडक्शन म्हणजे क्रूड ऑइलचं प्रोडक्शन कसं किती कुठल्या राष्ट्रांनी केलं हे आपण आता पाहणार आहोत. आणि ह्याचं जे युनिट आहे म्हणजे ह्याचं मोजण्याचं जे परिमाण आहे ते आहे मिलियन बॅरल्स पर डे. आता मिलियन म्हणजे किती लक्ष आणि बॅरल म्हणजे एका बॅरलमध्ये किती लिटर क्रूड ऑइल मावतं ह्याचा अभ्यास तुम्ही गुगलवर जाऊन करायचा आहे, पुस्तकात शोधायचा आहे. तथापि अमेरिकेने सन 2024मध्ये साधारण 20.1 ऑइल प्रोडक्शन म्हणजे क्रूड ऑइल प्रोडक्शन केलं होतं, 20.1 मिलियन बॅरल्स पर डे. आणि जगाचं जे एकूण क्रूड ऑइलचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये ह्याचा हिस्सा 20.8% होता. त्याच्यानंतर सौदी अरेबिया यांनी 10.9 मिलियन बॅरल्स पर डे क्रूड ऑइलचं उत्पादन केलं. आणि एकूण जागतिक क्रूड ऑइलच्या उत्पादनामध्ये ह्याचा हिस्सा किती होता तर 11.2. त्याच्यानंतर आहे रशिया. रशियाने 10.8 मिलियन बॅरल्स पर डे एवढं क्रूड ऑइलचं प्रोडक्शन केलं आणि त्याचा जागतिक क्रूड ऑइल उत्पादनामधील वाटा होता 11.2. त्याच्यानंतर येतो कॅनडा. कॅनडाने 5.9 मिलियन बॅरल्स पर डे आणि त्याचा जागतिक क्रूड ऑइल उत्पादनामधील वाटा आहे 6.1%. त्याच्यानंतर इराण 5.1 मिलियन बॅरल्स पर डे जागतिक क्रूड ऑइल उत्पादनामध्ये त्याचा इराणचा वाटा आहे 5.2. इराकचा 4.4 मिलियन बॅरल्स पर डे जागतिक क्रूड ऑइल उत्पादनातील वाटा 4.5. चीन त्याचं उत्पादन किती आहे क्रूड ऑइलचं तर 4.3 मिलियन बॅरल्स पर डे जागतिक क्रूड ऑइल उत्पादनातील वाटा 4.4%. युनायटेड अरब इमिरेट्स यांचं उत्पादन किती आहे तर 4 मिलियन बॅरल्स पर डे. एकूण क्रूड ऑइल उत्पादनामध्ये जागतिक त्यांचा वाटा आहे 4.1%. ब्राझील हा क्रूड ऑइल किती उत्पादन करतो दरवर्षी तर तो करतो 3.5 मिलियन बॅरल्स पर डे 2024मध्ये त्यांनी केला. एकूण क्रूड ऑइलच्या जागतिक उत्पादनामध्ये त्यांचा हिस्सा किती आहे
तर 3.6%. कुवैत 2.7 मिलियन बॅरल्स पर डे एवढं त्यांचं 2024चं क्रूड ऑइलचं उत्पादन होतं. एकूण क्रूड ऑइलचं जागतिक उत्पादन जे झालं 2024मध्ये त्यात त्यांचा वाटा होता 2.8. आता या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की अमेरिका ही जवळपास 20.8 म्हणजे 21%, सौदी अरेबिया 11.2 आणि 21 आणि 11 म्हणजे किती झाले 32. आणि त्याच्यानंतर रशिया पुन्हा 11%, 32 अधिक 11 म्हणजे किती झाले जवळपास 42%. बरोबर आहे का नाही? म्हणजे 20, 20 30, 30 40, 40 2 42 आणि 43%. आणि बाकीचे काही कॅनडा वगैरे धरले तर साधारण 50% उत्पादन क्रूड ऑइलचं जातं. म्हणजे 50% एकटं उत्पादन कोण करतं आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया आणि कॅनडा आणि बाकीचे मग इतर देश. तर ह्या लोकांचं ह्या क्रूड ऑइल गल्फ कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, गल्फ क्रूड म्हणजे कच्चं तेल. हे कच्च्या तेलाच्या विहिरी असतात, त्याच्यातून ते विहिरीतून तेल काढावं लागतं. त्याच्या रिफायनरीज असतात, रिफायनरीमध्ये ते शुद्ध करावं लागतं. त्याच्यातून विविध घटक वेगळे होतात. मग ते विमानांसाठीचं शुद्ध पेट्रोल असेल, त्याच्यानंतर गाड्यांसाठीचं पेट्रोल असेल, डिझेल असेल, असे त्याच्यामध्ये उपघटक वेगळे करून ते विविध कारणांसाठी वापरले जातात. विमानांचं पेट्रोल वेगळं, चारचाकी वाहनं, दुचाकी वाहनं त्यांच्यासाठीचं पेट्रोल वेगळं, इतर गाड्यांचं डिझेल वेगळं, म्हणजे मालवाहू गाड्या असतील त्यांच्यासाठी डिझेल वगैरे लागतं. तर हे सगळं असं गल्फ कंट्रीज, त्याच्यानंतर पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल, त्याच्यानंतर गल्फ कंट्रीज म्हणजे वाळवंटातील हे देश जिथं उत्पादन काही नाही पण ह्या पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइलवर जे श्रीमंत झालेत, ज्यांनी वाळवंटात नंदनवन फुलवलेलं आहे, असं ह्या काळं सोनं ज्याला म्हणतो त्या काळ्या सोन्यातून समृद्धी त्यांनी आपल्या देशात निर्माण केलेली आहे. आणि जगभरातील लोक ह्या वाळवंटात आपलं नशीब आजमावायला किंवा आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, पंचतारांकित जीवन जगण्यासाठी तिथे राहतात, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात आणि पैसा कमवतात. असं हे क्रूड ऑइलचं अर्थशास्त्र आहे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज अमेरिका आणि इराणच्या या युद्धाच्या निमित्ताने या सगळ्या संख्याशास्त्रीय माहितीचा आपण अभ्यास करत आहोत. तुम्हीही अभ्यास करा. 1 बॅरल म्हणजे किती लिटर आणि 1 मिलियन म्हणजे किती लाख याचा अभ्यास करा. आपण हे अभ्यास करून प्रकट व्हावे, बोलावे, सांगावे. अशा पद्धतीचंच काम आपण ह्या अनवट वाट या यूट्यूब चॅनलवर करत असतो. अनवट वाट हा माझा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले मित्र, सवंगडी, आप्तेष्ट, स्नेहीजन, नातेवाईक या सगळ्यांना त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पेस्ट करा आणि भेट दिली म्हणून सांगा. वेगळ्या वाटेवरील वेगळ्या विषयांना वाहिलेला हा चॅनल पाहून ऐकून त्यांनाही ही भेट नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहून सांगा आणि माझ्या या चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.